क्षेत्रामध्ये स्त्रिया, मुले आणि मुलींना अन्न, स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सेवा मिळवण्यासाठी मदत करणं. उदाहरणार्थ, दुष्काळ प्रभावित क्षेत्रामधून स्थलांतर करणाऱ्या पुरुष आणि महिलांसाठी ऊस शेतांमध्ये आरोग्य शिबिरं भरवणं आणि त्यात मातृत्व आणि प्रजनन आरोग्यावरती लक्ष केंद्रित करणं. हवामान प्रतिरोधक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार करणं, जसं की क्षेत्रीय शेती, भरडधान्य उत्पादन, स्थानिक शेती पद्धती आणि पीक घेण्याच्या विविध पद्धती या स्त्री शेतकरी सहभागी होतील याची खात्री करणं. असुरक्षित गावांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पीडीएस मजबूत करणं आणि त्यावर देखरेख ठेवणं. तसंच रेशन दक्षता समितीत महिलांची भागीदारी वाढवणं, ज्यामुळे अन्न सुरक्षेच्या ज्या समस्या आहेत त्या सभापती महोदय त्या ठिकाणी सोडवता येतील. लिंग समानतेवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील घरगुती जलपुरवठा योजनांची पूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करणे. जलसंसाधन व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे. त्याचबरोबरीने शेवटच्याच 2 सूचना आहेत. हवामानाच्या धोक्यामुळे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र, उदाहरणार्थ शेती आणि मासेमारी, यामध्ये महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि पर्यायी उपजीविका प्रदान करणे. हवामान धोक्यांकडून संरक्षणासाठी उपजीविका आणि विविधीकरणाला प्रोत्साहन देणं. स्थानिक, जिल्हा आणि राज्य स्तरावरील विकेंद्रित ऊर्जा संचालन आणि निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा समावेश सुनिश्चित करणं यासारख्या सूचनांचा हवामान आणि जैवविविधता कार्यक्रमांच्या अंमलबजावणीला मार्गदर्शन करण्यासाठी गाव सल्लागार समित्या स्थापन करणं आणि या समित्यांमध्ये महिलांचं आणि वंचित गटांचं योग्य ते प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असलं पाहिजे.